हॅलो. मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजचा ब्लॉग हा सकाळच्या रुटीनं चालू झाला आहे. तर इथे मी नाश्त्याची तयारी करून ठेवले. डब्या तयार करून झाला होता. कालची रात्रीची भाजी आणि वड्या शिल्लक होत्या. मग त्यातच फोडणीचा भात आणि चपाती भाजली आणि त्यांचा डबा तयार करून दिला. त्यानंतर मग नाश्त्याला आज पोहे तयार केले होते. ते सगळे तयार करून झाल्यावरती मग आम्ही चहा वगैरे तयार करून घेतला आणि मुलांसाठी दूध गरम करून घेतलं. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी चहा आणि नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यावरती आज 3.5 दिवसानंतर श्रेयांची शाळा होती. तर त्याची स्कूल बॅग चेक करत होते, कारण तो अभ्यास करताना संपलेल्या वह्यासुद्धा बॅगमध्ये भरून ठेवतो. बाकीच्या कुठल्या घरी शिल्लक वह्या असतील अभ्यास करायच्या त्यासुद्धा त्याच्या बॅगेत असतात. त्यामुळे शाळेत वापरल्या जाणाऱ्या वह्या ज्या होत्या त्या सगळ्या मी त्याच्या बॅगमध्ये भरून घेतल्या आणि त्याचं स्कूलचं बुकसुद्धा भरून घेतलं. त्याची बॅग तयार करून घेतली आणि त्यानंतर मग इथे चकोलीचं खेळायचं काम चालू होतं. तर ती इथे हे पझल जोडत होती. आधी तर तिला जोडायला जमलं नाही, पण प्रयत्न तर चालूच होते. शेवटी प्रयत्न केल्याशिवाय काय फळ मिळत नाही तेच. तर ते तिचं जोडलं, पण काय पूर्ण व्यवस्थित बसलं नाही तिच्या मनासारखं. मग तिने दुसरं घेतलं जोडायला आणि ती त्याच्याबरोबर चांगली खेळत होती. कधीतरीच अशी मन लावून खेळत बसते, नाही तर मग मस्तीच चालू असते. तर तिचं सगळं खेळून झालं होतं. ती दमली खेळून ते. मग त्यानंतर मग अभ्यास करत बसली होती तिच्या पाठीवर. श्रेयांला स्कूलसाठी रेडी केलं. तर हे मी ऑनलाईन तेल मागवलं होतं. म्हटलं बघूया यूज करून काही उपयोग होतो की नाही. तर उपयोग तर झाला आहे मला, म्हणजे माझी केसं थोडी वाढली आहेत, पण बेबी हेअर काय अजून व्यवस्थित वाढले नाही. तर मी आता ही एकच बॉटल आहे, पहिलीच आहे, ती संपत आली आहे. बघूया जमलंच तर दुसरी बॉटल आणणार आहे. इथं दोघांचीसुद्धा शाळेची तयारी करून दिली आहे. म्हणजे आम्ही सगळेच जातो त्याला सोडायला, दोघी पण. त्याच्यामुळे तिचीसुद्धा तयारी करून दिली. त्यानंतर मग आम्ही निघालो आहे शाळेत जायला. तर त्याला मी शाळेत सोडायला दुपारी 12 वाजता निघते. त्यानंतर मग येताना तिच्यासाठी नवीन चप्पल घेतली. तिला तर खूप आवडली होती, कारण तिची जुनी चप्पल होती ती आत्याकडेच राहिली होती. त्यामुळे मग तिला नवीन चप्पल घ्यावी लागली, कारण रोज शाळेत सोडायला आणायला जाताना तिला ती चप्पल घालावी लागेल. त्यानंतर मग श्रेयांला संध्याकाळी शाळेतून घेऊन आले. आणि आज आमच्याकडे किंक्रात आहे, म्हणजे आमच्याकडे कोकणात किंक्रात सणाला तिखट सण म्हणतात. त्यामुळे आमच्याकडे आज नॉनव्हेजचा बेत होता. तर यांना मच्छी खायची होती, त्यामुळे ते ऑफिसवरून येतानाच मच्छी घेऊन आले होते. तर हा रावस मासा आहे आणि मी फक्त त्यांना तयारी करून देते. बाकी सगळी बनवायचं काम त्यांचंच आहे, तेच बनवतात इथे. तर मसाला आधी मॅगिनेट करून घेतला आहे, फिश वगैरे, आणि इथे रव्याबरोबर त्याला फ्राय करून घेणार आहे. मला तर काय फिश जास्त आवडत नाही. मी लग्नाच्या आधी फिश आणि अंडं खायचे, पण लग्न झाल्यापासून फिश वगैरे सगळं सोडलं आहे. चिकन व मटन वगैरे मी तर पहिल्यापासूनच खात नाही. हे खातात, मग त्यांना बनवून दिलं जातं. तर आमचं इथं फिश तयार झालं आहे आणि ह्या आमचं साधंसं जेवण. आमच्यासाठी बुर्जी बनवली होती आणि त्यांच्यासाठी फिश. तर फिश खाऊन झाल्यानंतर मी रोज नॉनव्हेज खाल्ल्यानंतर किचन पूर्ण क्लीन करते आणि बर्नरसुद्धा घासायला टाकते. तर आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.